क्या बताएंगे जो उत्तर युवक है उन्होंने बोट का उपयोग किया था या नहीं किया था, इसके लिए जो जांच के तथ्य है इस आधार पर की गई थी कि आपकी तरफ से तो जांच ऑर्डर की गई। किसकी बोट है? ये जो लड़के जो गए थे वहाँ पे, ये हमारे वन विभाग की जो बोट आहे वो ती बोट नव्हती. ते स्थानिकाकडून आम्हाला अशी माहिती मिळाली की ते जे आता जे घटना घडली तो आमच्या बोटिंग सेंटरपासून अंदाजे 600-700 मीटर अंतरावर म्हणजे रुस्तमपूर म्हणजे इंदोराकडून जो रोड जातो त्या भागाकडचा कडेचा तो बोधकसाचा जलाशयाचा भाग आहे. त्या ठिकाणी तेथील जे स्थानिक मासेमारी करणारे लोक असतात त्यांचे ते लाकडी बोट तिथं ठेवलेले असतात. मासेमारी लोक त्या दिवशी नसतील बहुतेक त्याचा एक हे बघून त्यांनी ती बोट घेऊन फिरायला जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि काही अंतरावर जवळपास 25-30 मीटर अंतरावर गेले असता वातावरणात अचानकपणे बदल झाला आणि त्या बोटीचं संतुलन बिघडून ती दुःखद घटना घडली. सर इस घटना के बाद आप जनता को क्या आह्वान करना चाहेंगे कि आगे चल के ये घटना न हो सके? मी जनतेला असं आवाहन करू इच्छितो की यानंतर बोधलकसा जलाशयात बोटिंगची भ्रमणी करण्यासाठी रीतसर आमच्या जे वन विभागाच्या अंतर्गत जी ग्राम परिस्थितिकी विकास समिती बोधलकसा जी स्थापित आहे आणि ती आमची बोटिंग सेंटर चालवत असते. त्या बोटिंग सेंटरला भेट देऊन रीतसर नोंद करून पर्यटक शुल्क भरून बोटिंगची भ्रमणी करावी. आमच्या बोटिंग सेंटरमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथं बॅकअपसाठी प्रशिक्षित गार्ड्स आहेत, परत लाईफ जॅकेट्स आहेत आणि त्यामुळं कोणत्याही म्हणजे कोणत्याही पर्यटकांनी असं कुठल्याही प्रकारची मनात भीती न बाळगता आमच्या बोटिंग सेंटरला भेट द्यावी. नाही, आपली वन विभाग शासनाची आहे. पण आम्ही समितीला म्हणजे त्या गावच्या म्हणजे समितीला याच्यासाठी बोटिंग सेंटर देतो की जो पण पर्यटन शुल्क येईल, जो महसूल येईल तो गाव विकासासाठी उपयोग होईल आणि त्या गावातील जे स्थानिक बेरोजगार आहेत त्यांना एक रोजगार तिथंच गावातल्या गावात उपलब्ध होईल. त्यामुळं शासनाकडून समितीला बोटिंग सेंटर दिलं जातं. नाही, सदर जे नवई तरुण आहे ते आमच्या बोटिंग सेंटरकडे आलेच नाही. ते एकीकडे म्हणजे रुस्तमपूर भागाकडच्या भागात फिरायला गेले होते. त्यामुळे त्यांचा कोणत्याही प्रकारचा पुरावा आमच्या बोटिंग सेंटरला नाही. नाही, बोटिंग आमचा जो बोटिंग सेंटरचा एरिया आहे हा एक पेरी एक 100-150 मीटरच आहे. तो भाग एकदम FDCMच्या जंगलाकडे येतो. तो FDCMचा जो वन विकास महामंडळाचा जंगल आहे त्या भागाकडचा टोकाकडचा तो क्षेत्र आहे. ओके, मासेमारीला अलाउड.